नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत झटपट तेंडुळे भात. हा भात लवकर तयार होतो आणि खायला खूप टेस्टी वाटतो. तुम्ही हा भात पापड, लोणचं, कढी, सलाद कशासोबतही खाऊ शकता. रात्रीच्या जेवणाच्या वेळेस उत्तम पर्याय आहे. आणि हा कसा बनवायचा हे बघूया. तर चला. आपल्याला तेंडुळे भाताकरता काही साहित्य लागणार आहे. इथे मी तेंडुळे घेतले आहे. याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे याला उभे किंवा गोल आकाराचे कापून घ्यायचे आहे. कांदा, टमाटर घेतलेला आहे. यालाही बारीक चिरून घ्यायचं आहे. आणि इथे आलं, लसूण, मिरची आणि थोडेसे खोबऱ्याचे तुकडे घेतले आहे. याचं वाटण करून घ्यायचं आहे. आणि इथे कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायची आहे. इथे आपण मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे. यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे याच्यात मिरच्या घालू शकता. तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल तेवढं. आलं आणि इथे लसूण घालत आहे. आणि हे खोबऱ्याचे तुकडे घालून घेत आहे. आता याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. मी मिक्सरमध्ये याची पाणी न घालता जाडसर वाटून घेणार आहे. इथे आपण जाडसर वाटून घेतलं आहे. इथे आपण भाज्या पण चिरून घेतलेल्या आहे. टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. कांदा, कोथिंबीर, तेंडुळे हे आपण लांबच चिरून घेतलेले आहे. तुम्हाला जर गोल आकाराचे आवडत असेल तर तुम्ही गोल आकाराचे पण चिरू शकता. पण भातामध्ये लांबच चांगले वाटतात म्हणून मी लांब आकाराचे चिरून घेतलेले आहे. तेंडुळे भाताकरता आपल्याला इथे तांदूळ लागणार आहे. आपण तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे. तुम्हाला तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तांदूळ तो तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 पाण्याने. आपण डायरेक्ट कुकरमध्येच करणार आहे. गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालं की आपण फोडणी द्यायची आहे. इथे बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची आहे. आपली मोहरी फुलली की त्यानंतर आपण जिरं घालून घ्यायचं आहे. आपलं जिरं मोहरी फुलल्यानंतर यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. यामध्ये थोडासा कढीपत्ताही घालून घ्यायचा आहे. याने आपल्या तेंडुळे भाताला खूप छान चव येते. मी साहित्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं नाही आहे पण इथे घालायचं आहे आपल्याला. आता हा कांदा आपल्याला छान सॉफ्ट होतपर्यंत, याचा पिंक कलर होतपर्यंत शिजू द्यायचा आहे. मी छान शिजवून घेते. इथे बघू शकता तुम्ही आपला कांदा हा छान पिंक झालेला आहे. आता यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं आहे. याला छान याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत होऊ द्यायचं आहे, शिजू द्यायचं आहे. आपलं वाटणसुद्धा छान झालेलं आहे. बघू शकता छान शिजले आहे. आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालायचे आहे. इथे हळद घालायची आहे पहिले. किंचित तिखट घालायचं आहे. आपण मिरच्या पण घातलेल्या आहे त्यानुसार तुम्ही इथे तिखट घालायचं आहे. आणि गोडा मसाला. आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घ्यायचा आहे. किंचित कोथिंबीर
छान परतून घ्यायचं याला. आपण डायरेक्ट कुकरमध्ये केल्यामुळे झटपट तयार होतो. जर तुम्हाला भूक लागली असेल अशा वेळेस काय करायचं झटपट, तर ही एकदम सोपी रेसिपी, साधी आणि पोटभरीची पटकन करू शकता. आता आपण याला छान होऊ द्यायचं आहे टोमॅटोला थोड्या वेळ. इथे तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो छान हलकेसे सॉफ्ट झालेले आहे. हे आपल्या भाताबरोबर शिजूनच जाणार आहे, म्हणून आपण थोडेसेच याला शिजवायचे आहे. आता इथे आपल्याला तेंडुळे घालून घ्यायचे आहे. छान मिक्स करून घ्यायचं. आणि इथे तांदूळ धुतलेला तोही घालून घ्यायचा आहे. आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. इथे मी चवीपुरतं मीठ घालत आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार बरोबर मीठ घालून घ्यायचं आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याला थोडंसं हाय फ्लेमवर, मोठ्या जाळ्यावर याला थोडंसं भात आपला हा तांदूळ परतून घ्यायचा आहे. हा छान जेवढा परतणार तेवढा आपला भात मोकळा होईल. मी याला छान परतून घेते 5 मिनटं. तुम्ही बघू शकता आपण इथे तांदूळ हे छानपैकी परतून घेतले आहे 2-3 मिनटं मोठ्या जाळ्यावर. आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे. इथे अंदाजाने पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला. मी साधं पाणी थोडं कमी घातलेलं आहे. यामध्ये आपण मिक्सरमध्ये जे वाटून घेतलं होतं त्याचंसुद्धा पाणी घालत आहे मी याच्यामध्ये. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे. जी आपली उरलेली कोथिंबीर होती ती. आणि याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गॅस मोठा करायचा आहे. आणि कुकरचं झाकण आपल्याला लावून द्यायचं आहे. आता याच्या आपल्याला मी गॅस मोठा केलेला आहे, कुकरचं झाकण लावून दिलेलं आहे. याच्यात 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आपण कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. आपला कुकर थंड झालेला आहे. आता आपण काढून बघूया की आपला भात शिजला की नाही ते. इथे बघू शकता आपला भात पूर्णपणे शिजलेला आहे. आता या भाताला आपल्याला वरती खाली करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र. कारण की आपले सगळे मसाले खाली चालले जातात, म्हणून याला वरती खाली करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अशा तऱ्हेने आपला तयार झालेला आहे तेंडुळे भात. आपला तेंडुळे भात हा छान मोकळा झालेला आहे. बघू शकता तुम्ही एक कण दिसून राहिलेला आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही या पद्धतीने करून बघा. अशा तऱ्हेने तयार झालेला आपला झटपट तेंडुळे भात. हा तेंडुळे भात पटकन तयार होतो. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हा तेंडुळे भात तुम्ही कढी, पापड, लोणचं किंवा सलाद कशासोबतही खाऊ शकता. खायला खूप टेस्टी वाटते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.